नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कलमकारी चित्रकला या लेसनचे क्वेश्चन आन्सर आणि हा लेसन आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला होता. आज आपण याच्यामध्ये त्याचे क्वेश्चन आन्सर्स आणि ग्रामर डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी जास्त लर्न करण्याची गरज नाही, इझिली तुमचं हे लर्निंग होऊन जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे वन वर्ड किंवा वन सेंटेन्समध्ये याचे आन्सर्स लिहायचे आहेत. त्यामधील पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे, कलमकारी म्हणजे काय? आता कलमकारी कशाला म्हणतात? तर उत्तर येणार आहे, कलमकारी म्हणजे कापडावर नैसर्गिक रंगांचा वापर करून हाताने चित्र काढण्याची किंवा ब्लॉकने चित्र छापण्याची कला. आता कलमकारीला काय म्हणतात, तर जो कपडा असतो त्याच्यावरती नैसर्गिक रंग म्हणजेच नॅचरल कलरचा यूज करून हाताने जे चित्र काढली जातात किंवा ब्लॉक म्हणजेच काय तर साच्या थ्रू जे प्रिंट काढले जातात त्याला काय म्हणतात, तर ब्लॉकनं चित्र छापण्याची कला. सो ह्याला काय म्हणतात, तर कलमकारी. कलम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे कार्य. सो पेनाच्या थ्रू जे हाताने काम केलं जातं त्याला काय म्हणतात, कलमकारी. सेकंड आहे, कलमकारीची उत्पत्ती कोठे झाली, म्हणजे कलमकारीचा जन्म कुठे झाला होता? तर उत्तर येणार आहे, कलमकारीची उत्पत्ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये झाली होती. सो त्याचा जन्म कुठे झालाय, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. थर्ड आहे, या कलेचा वापर कुठे केला गेला? आता ही जी कला आहे, हे जे आर्ट आहे, ह्याचा यूज कुठे केला गेला होता? तर उत्तर आहे, या कलेचा वापर मंदिरामध्ये सजावटीसाठी आणि धार्मिक कथा दर्शवण्यासाठी करतात. सो हे जे आर्ट आहे हे कुठे वापरतात? मंदिरामध्ये वापरलं जातं, सजावटीसाठी म्हणजे डेकोरेशनसाठी वापरलं जातं आणि धार्मिक कथा ज्या आपल्या हिंदू धर्मातल्या ज्या कथा आहेत त्या दाखवण्यासाठी ह्या ड्रॉइंगचा यूज केला जातो. त्यानंतर फोर्थ आहे, कलमकारी कलेची मुख्य वैशिष्ट्य काय आहे? आता ही जी कलमकारी कला आहे तिची स्पेशालिटी अशी काय आहे? तर उत्तर येणार आहे, कलमकारी कलेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक रंगाचा वापर करून चित्र रंगवली जातात. सो याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर यूज केले जात नाहीत, तर त्याच्यामध्ये कोणते कलर यूज केले जातात? फक्त आणि फक्त नॅचरल कलर जे निसर्गापासून मिळालेले आहेत त्याच कलरचा यूज केला जातो. ही काय आहे, तर त्याची स्पेशालिटी आहे. त्यानंतर आहे फिफ्थ नंबर, कलमकारी कलेपासून कोणकोणत्या वस्तू तयार केल्या जातात? आता कलमकारी कलेचा यूज करून कुठल्या कुठल्या वस्तू तयार केल्या जातात? तर उत्तर आहे, कलमकारी कलेपासून साड्या, दुपट्टे, पर्स, भिंतीचे फ्रेम, कुर्ते, पेंटिंग्स तयार केली जातात. आता याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात, दुपट्टे म्हणजे जे ओढणी घेतो ती, पर्स असतात, भिंतीवरच्या फ्रेम्स असतात आणि ज्या आपण कुर्तीज घालतो त्या, आणि पेंटिंग. सो अशा प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा, म्हणजे फिल इन द ब्लँक्स. कलमकारीची उत्पत्ती डॅश डॅश येथे झाली. आता कलमकारीचा जन्म कुठे झाला होता? तर उत्तर येणार आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. सो इथे त्याचा जन्म झाला होता. सेकंड आहे, या कलेत डॅश डॅश रंग वापरले जातात. तर ही जी कला आहे हे आर्ट बनवण्यासाठी कोणते रंग वापरतात? नैसर्गिक रंग म्हणजेच नॅचरल कलरच फक्त यूज केले जातात. ही चित्रशैली अतिशय डॅश डॅश असते. आता हे जे आर्ट आहे हे काय असते, तर अतिशय सूक्ष्म म्हणजे काय, तर मायक्रो, खूप छोटं असं. त्यानंतर आहे फोर्थ नंबर, डॅश डॅश कलमकारीला व्यापारी स्वरूप मिळालं. आता कोणत्या काळामध्ये या कलमकारीला बिझनेसमध्ये एंट्री करण्याचं सौभाग्य लाभलं? तर ते आहे मुघल राजवट. ज्यावेळेस मुघलांचं राज्य होतं त्यावेळेस या कलमकारीला बिझनेसमध्ये येता आलं, म्हणजेच व्यापारामध्ये येता आलं. त्याच्यानंतर आहे डॅश डॅश याचा निर्यात व्यवसाय झाला. आता निर्यात म्हणजे ही कला आपल्या देशातून बाहेरच्या देशामध्ये कधी पाठवण्यात आली? निर्यात करणं म्हणजे एक्सपोर्ट करणं. तर ते कधी झालं? ब्रिटिश काळामध्ये. ज्यावेळेस इंग्रज आपल्याकडे आले तेव्हा त्यांनी आपली ही कला भारताबाहेर नेली. त्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा. थोडेसे मोठे आन्सर्स लिहायचे आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे, कलमकारीच्या मुख्य दोन शैलीचे वैशिष्ट्य लिहा. आता कलमकारीमध्ये ज्या दोन मुख्य शैली आहेत त्यांचं वैशिष्ट्य किंवा त्यांची स्पेशालिटी अशी काय आहे? तर उत्तर आहे, कलमकारीच्या मुख्य दोन शैली आहेत, म्हणजे ज्या दोन शैली आहेत त्या काय आहेत, तर मुख्य म्हणजेच मेन आहेत. श्रीकलाहस्ती आणि मशिलीपट्टनम. तर त्यांची नावं काय आहेत? पहिली आहे श्रीकलाहस्ती, दुसरी आहे मशिलीपट्टनम. श्रीकलाहस्ती या शैलीत कलम वापरून चित्रे काढली जातात. आता जी श्रीकलाहस्ती आहे याच्यामध्ये काय करतात, तर कलम म्हणजे पेनाचा यूज करून ड्रॉइंग बनवलं जातं आणि रंग भरले जातात आणि मग त्याच्यामध्ये कलर्स ॲड केले जातात. ही कला पूर्णपणे हाताने केली जाते आणि ही जी कला आहे, हे जे आर्ट आहे हे टोटल हातानेच बनवलेलं जातं. मशिलीपट्टनम या शैलीत ब्लॉक प्रिंटिंगचा वापर केला जातो आणि दुसरी आहे मशिलीपट्टनम. आता मशिलीपट्टनम मध्ये काय केलं जातं, तर पूर्णपणे ब्लॉकच्या साह्याने ह्याची प्रिंटिंग काढली जाते.
या कलेत नैसर्गिक रंग भरले जातात आणि याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं तर नॅचरल कलर्सच ॲड केले जातात, जे वनस्पती आणि खनिजांपासून बनवले जातात. आता हे तयार कशापासून होतात नॅचरल कलर, तर ते वनस्पती म्हणजे ट्री आणि खनिज म्हणजे मिनरल्स, ह्यांच्यापासून तयार केले जातात. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी खूप सोपी गोष्ट ही आहे की श्रीकलाहस्ती जे आहे त्याच्यामध्येच त्याचा पूर्ण अर्थ लपलेला आहे. श्रीकला म्हणजे जे आर्ट आहे ते कशापासून तयार केले जातं तर हस्ती. सो हाताने जे आर्ट काढतात, हस्त म्हणजेच काय तर हात आणि श्रीकला म्हणजे जे आर्ट्स आहे ते. सो हाताने तयार केलेल्या त्या कलेला काय म्हणतात श्रीकलाहस्ती. आणि मशिलीपट्टनम म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लॉक प्रिंटिंगचा वापर केला जातो तिला म्हणतात मशिलीपट्टनम. सो हे खूप इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे कलमकारी कलेचे महत्त्व स्पष्ट करा. आता कलमकारी ही जी कला आहे, हे जे आर्ट आहे, तिचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि याचं उत्तर काय येणार आहे तर ही चित्रशैली अतिशय सूक्ष्म आणि तपशीलवार असते. हे जे आर्ट आहे हे काय असणार आहे, अतिशय सूक्ष्म म्हणजे खूप छोटं. सूक्ष्मला काय म्हणू शकतो आपण मायक्रो, आणि तपशीलवार म्हणजे खूप डिटेल्ड मध्ये असते. सो अशा प्रकारची ही काय आहे तर चित्रशैली आहे. सातवाहन काळापासून कलमकारीचा उल्लेख सापडतो. आता ही जी कलमकारी कला आहे तिचा उल्लेख खूप पूर्वीपासून असल्याचा आढळतो. मुघल राजवटीत कलमकारीला व्यापारी स्वरूप मिळालं आणि जेव्हा मुघलांचं राज्य होतं त्यावेळेस ह्या कलमकारीला कशामध्ये एंट्री करता आली तर बिझनेसमध्ये म्हणजे व्यापारामध्ये एंट्री करता आली. ब्रिटिश काळात याचा निर्यात व्यवसाय झाला आणि जेव्हा ब्रिटिश इथं आली, इंग्रज ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस ही कला फक्त इंडियामध्ये न राहता दुसऱ्या देशामध्ये गेली. म्हणजेच काय तर त्याचा व्यवसाय बिझनेस चालू झाला. निर्यात करणं म्हणजेच काय तर एक्सपोर्ट करणं, आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवणं. आजही काही कलाकार कुटुंबियांनी ही कला जगवली आहे. म्हणजे आजही कितीतरी अशी कुटुंब आहेत जे या कलेचा यूज करून त्यांचा बिझनेस करत आहेत. आज कलमकारी वापरून साड्या, दुपट्टे, पर्स, भिंतीचे फ्रेम, कुर्ते, पेंटिंग्स तयार केली जातात. आता कलमकारीचा यूज करून काय काय बनवलं जातं तर त्याच्यामध्ये साडे आहेत, दुपट्टे म्हणजेच ओढणी आहे, पर्स आहे, भिंतीवरच्या फ्रेम्स आहेत, ज्या आपण कुर्तीज घालतो त्या आहेत, आणि पेंटिंग्स. सो अशा प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. हे त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे खालील शब्दांचे वचन बदला. म्हणजेच आपल्याला सिंग्युलरचं प्लुरल करायचं आहे, प्लुरलचं सिंग्युलर करायचं आहे. पहिला आहे कलम. कलम म्हणजेच काय तर पेन. एक असेल तर कलम, खूप सारे असतील तर कलमे होणार आहे म्हणजे पेन्स. सेकंड आहे कापड. कापडचं होणार आहे कपडे. लाकूडचं होणार आहे लाकडे आणि मोरचं मोरच राहणार आहे. सो हे चेंज होणार नाही. त्यानंतर आहे खालील शब्दांचे लिंग ओळखा. म्हणजे जेंडर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. पहिलं आहे मंदिर. मंदिरचं काय येणार आहे नपुसक लिंग. का, कारण आपण बोलताना त्याचा उच्चार करताना काय म्हणतो ते मंदिर. जेव्हा तो येणार आहे तेव्हा पुल्लिंग होणार आहे, ती येणार आहे तेव्हा स्त्रीलिंग होणार आहे, आणि ते जेव्हा येणार आहे तेव्हा ते नपुसक लिंग बनणार आहे. शैलीचं येणार आहे ती शैली. सो हे काय बनलं आपलं स्त्रीलिंग. वनस्पती ती वनस्पती स्त्रीलिंग. कलाकार तो कलाकार, म्हणून हे काय झालं तर पुल्लिंग मध्ये झालं. त्याच्यानंतर खाली आहे खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. म्हणजे त्याचं आपल्याला मीनिंग सांगायचं आहे आणि सेंटेन्स तयार करायचं आहे. लोकप्रिय असणं म्हणजेच काय तर प्रसिद्ध असणं. सो सेंटेन्स काय तयार होणार आहे, सचिन तेंडुलकर सर्व मुलांमध्ये लोकप्रिय आहेत, किंवा सचिन तेंडुलकर सगळ्यांमध्ये लोकप्रिय आहेत, असं तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. सेकंड आहे वापर करणे. वापर करणे म्हणजेच काय तर यूज करणं, उपयोग करणं. अभ्यासासाठी आपण इंटरनेटचा योग्य वापर केला पाहिजे, हे तुमचं सेंटेन्स बनणार आहे. म्हणजे फक्त अभ्यासासाठीच आपल्याला इंटरनेटचा वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याचा वेस्टेज किंवा जास्त यूज करायचा नाहीये. कला जागवणेचं मीनिंग येणार आहे कला टिकवणे, आणि सेंटेन्स काय बनणार आहे, आदिवासी बांधवांनी आपली कला जागवली आहे. म्हणजे आजही त्यांनी त्यांच्या कलेला वाव दिलेला आहे, टिकवून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे उपयोगात आणणे. म्हणजेच काय तर वापरात आणणे. तर सेंटेन्स काय बनणार आहे, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवी उपयोगात आणूया. म्हणजे तिचा यूज केला गेला पाहिजे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील, तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेसनसोबत. तोपर्यंत बाय बाय.